श्री स्वामी समर्थ सर्वांना. श्री नवनाथ भक्तिसार पारायण कसे करावे? श्री नवनाथ भक्तिसार या ग्रंथाचे एकूण 40 अध्याय आहेत. या ग्रंथाचे पारायण 9 दिवसात पूर्ण करावे. काही साधक या पद्धतीने पारायण न करता रोज 5 ते 100 ओव्या वाचतात. काही जण रोज 1 अध्याय वाचतात, तर काही जण ठराविकच 1 अध्याय रोज वाचतात. कारण यातील प्रत्येक अध्याय एका विशिष्ट फलप्राप्तीसाठी आहे. पूर्ण श्रद्धेने व भक्तिभावाने तसेच नाथांना शरण जाऊन केलेले पारायणाचे दिव्य अनुभव निश्चित येतात. नवनाथ पोथीतील नियम वाचून घ्या. पारायणाची पूर्वतयारी. श्री नवनाथ भक्तिसार ह्या ग्रंथाचे पारायण सुरू करण्यापूर्वी फूल, हार, तुळशी, सुगंधी उदबत्ती, धूप, कलश, विड्याची पाने, सुपाऱ्या, नैवेद्यासाठी फळे किंवा गोड पदार्थ इत्यादी तसेच अष्टगंध, अत्तर, रांगोळी, नारळ गोष्टी तयार ठेवाव्यात. नंतर शुद्धोदकाने स्नान करावे. कलश स्थापन करावा. देवापुढे विड्याची पाने, सुपारी व दक्षिणा ठेवावी. रांगोळी काढावी. समई लावावी. एवढे झाल्यावर श्री गणेश, श्री कुलदैवत, आपले सद्गुरू, त्याचप्रमाणे वडील मंडळींना साष्टांग वंदन करून त्यांचे शुभ आशीर्वाद घ्यावे. नवनाथ पारायणासाठी 16 ओव्याचे फारसे नियम नाहीत. शुभ्र धूत वस्त्र परिधान करून पारायण केले तरी चालते. बसण्यासाठी शक्यतो कांबळ अशा प्रकारातील लोकरीचे आसन घ्यावे. ग्रंथाचे पारायण शक्य असल्यास शुभ दिवस, शुभ नक्षत्रावर सुरू करावे. रोहिणी, उत्तरा, अश्विनी, वृषभ, हस्त, मृग, चित्रा, अनुराधा व रेवती ही शुभ नक्षत्रे आहेत आणि गुरुवार व शुक्रवार हे शुभ दिवस मानले जातात. आपण काही कामना पूर्तीसाठी पारायण करीत असल्यास उजव्या तळहातावर उदक पाणी घेऊन संकल्पाचा उच्चार करणे आवश्यक आहे. कोणतीही धार्मिक कृती करण्यापूर्वी फलप्राप्तीसाठी संकल्पाचा उच्चार करणे आवश्यक असते. संकल्प कसा करावा हा मी अगोदरच्या व्हिडिओमध्ये सांगितला आहे. रोज वाचण्याचे अध्याय. पारायण काळात रोज किती अध्याय वाचावेत याविषयी विषयांतर आहेत, परंतु सर्वसाधारणतः पुढील प्रकारे वाचन केल्यास एकाच दिवशी जास्त वाचन करण्याचा ताण पडत नाही. पहिल्या दिवशी 1 ते 6 अध्याय, दुसऱ्या दिवशी 7 ते 12 अध्याय, तिसऱ्या दिवशी 13 ते 18 अध्याय, चौथ्या दिवशी 19 ते 24 अध्याय आणि 5व्या दिवशी 25 ते 30 अध्याय, 6व्या दिवशी 31 ते 36 अध्याय, 7व्या दिवशी 37 ते 40 अध्याय. रोजच्या वाचनानंतर आरती प्रसादाबरोबरच शक्यतो देवापुढे धूप जाळावा. धुपामुळे दैवत जागृत राहते. तसेच धुपाच्या सुवासामुळे आपले मनही प्रसन्न राहण्यास मदत होते. पारायण पूर्ण झाल्यावर शक्यतो शिव किंवा दत्तात्रेय यांचा अभिषेक करून सद्भक्तांना भोजन